मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोपरगाव शेदोरी मदत कार्याला सुरुवात. मराठा आरक्षणासाठी संघर्ष होता. मनोजदादा जरांगे मुंबई इथे आझाद मैदान या ठिकाणी उपोषणात बसलेले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जर पाहिला गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रात प्रलंबित आहे आणि त्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात जर खरं पाहिलं खऱ्या अर्थाने आलाडा कैलासवासी शहीद अण्णासाहेब पाटील यांनी आलाडा सुरू केला. त्याच्यानंतर विनायकदादा मेंढे आणि आज मनोजदादाच्या नेतृत्वाखाली हा लढा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आणि आमची सरकारला विनंती का मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या महाराष्ट्रात शेकडो तरुणांनी आत्महत्या केलेलं आहे. समाजाला आरक्षणाची जी मागणी त्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या शासन निश्चित टावलाटावली करते असं आमच्या निदर्शनात येत आहे. तर मराठा समाजाची जी मागणी त्यांना आरक्षण देण्यात यावे, शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे, नोकरीत आरक्षण देण्यात यावे. मनोजदादांनी त्यासाठी जो लढा उभारलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा मुंबईला ते मनोजदादा बरोबर करोडो मराठा समाजाचे सैनिक त्या ठिकाणी गेलेले आणि कालपासून 29 तारखेपासून मुंबई जाम झालेली. मुंबई ते म्हणता मुंबई कधी थांबत नाही, पण निश्चित 1.5-2 कोटी मराठे गेल्यामुळे आणि शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात झालेले 28-30 मोर्चा असतील ते सुद्धा मराठा समाजाचा आदर्श घेण्यासारखी. आणि आजही 2 कोटी मराठे मुंबईत गेलेला असताना शांततेच्या मार्गाने मनोजदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उपोषण चालू आहे. आज सकल आंबेडकरी समाज उद्दिष्ट फोर्स नवजीवस्था चौकच्या वतीने या तिथे गेलेले जे मावळे मराठा मावळे त्यांना काहीतरी हरीचा वाटा, कारण शासनाने तिथं खाऊगल्ली बंद केलेली. त्या मावळ्यांची जी परिस्थिती पाहता आणि ते मराठा समाजाचे मावळे ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता गेली 24-48 घंटे आले असत मुंबईत. राहण्याची व्यवस्था नाही, फुटपाथावर झोपताय, रस्त्यावर झोपताय, वरतून पाऊस येतोय. पण त्यांची मागणी निश्चित हे का आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे, ते मनोजदादाच्या नेतृत्वाखाली मिळालं पाहिजे. आणि आमची जी मराठा समाजाची मागणी केली तिला सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि शासनाला विनंती का जास्ती ताणू नये, कारण मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये. इतिहास जर पाहिला तर मराठे अटकेपार गेले होते, आज मराठे मुंबईत नाही. तर जर तुम्ही 400 वर्षाचा इतिहास पाहिला तर मराठे अटकेपार गेलेले. आणि निश्चित एक मराठी मनुष्य म्हणून मी या मनोजदादाच्या आंदोलनाला सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो याच्यात लवकरात लवकर मार्ग काढा, नाहीतर हे शांततेच्या मार्गाला जर वळण लागलं त्याची सर्वांची जबाबदारी या शासनाची राहील, फडणवीस सरकारची राहील. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हो नाही, आंबेडकरी समाजाने आपला खारीचा वाटा तिथं करोडो मराठे जर गेलेले आणि त्यांची खाऊगल्ली बांधणे ऊन वारा पाऊस इथं तमाना बाळगता त्या ठिकाणी ते आंदोलन करताय. आणि आमचा खारीचा वाटा आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी देतो. आम्ही काय मोठ्या प्रमाणावर देत नाही, पण निश्चित छोटासा खारीचा वाटा आम्ही आमची एक मराठी बांधव म्हणून, महाराष्ट्रीय बांधव म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून तो आम्ही त्यांच्याकडे देत आहोत. आणि ते मावळे निश्चित त्या मराठा मावळ्यांना ते पोच करतील याची आम्हाला खात्री आहे. एवढं बोलतो. जय भीम, जय भारत. जसं जितू भाऊने सांगितलं की खारीचा वाटा म्हणून सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आज मुंबई येथे जे मराठा बांधव गेल्या 3 दिवसापासून
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात तिथे उपस्थित आहे आणि शासनाने त्यांची अतिशय गैरसोय केलेली आहे. खाऊ गल्ली बंद केली आहे, तिथं जे शौचालय असतील ते सुद्धा बंद केलेले आहे. म्हणून मी सर्वप्रथम या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि फडणवीस सरकारला एक विनंती करतो की मराठ्यांचा अंत पाहू नका, कारण मराठ्यांबरोबर आता भीमसैनिक सुद्धा उतरायला तयार आहे. जर भीमसैनिक शिवशक्ती भीमशक्ती जर एकत्र झाली तर हे तुम्हाला परवडणार नाही. त्याच्यामुळे जे काय कायद्याच्या चौकटीत बसेल ते लवकरात लवकर आरक्षण मराठा बांधवांना द्या आणि त्यांच्या डोक्यावरती गुलाल पडू द्या, ही आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जे काय परिणाम होतील त्याला फडणवीस सरकार हे जबाबदार राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कोपरगाव बुद्धिस्ट यंगकोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे. जय भीम, जय शिवराय. गावगाड्यामध्ये आणि सगळीकडे आम्ही 18 पगड जातीमध्ये आम्ही सगळे एकच आहे. आमच्यामध्ये ना जातीचे भांडणं लावू नको, वेज पेरायचं काम करू नको, एवढाच हा इशारा देतो अनाजी पंताला. तेव्हा हत्तीच्या पाया खाली घेतला होता, आजही मराठे तुला पाया खाली घ्यायला तयार आहे, एवढाच हा इशारा समज. बाकीचं पेशवाईची चाळी करू नको. जय जय आपली जी मदत चालली त्याबद्दल सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे. तर त्याला सर्व स्तरातून म्हणजे सर्व समाज बांधव, आंबेडकर समाज, मुस्लिम समाज, सर्व स्तरातून सगळेजण हे भरघोस मदत पाठवत आहे. आणि अशा पद्धतीने ना मराठा हा म्हणजे रानवाड्यात कशात पाण्या पावसात हा हिंडलेला आहे, बरकर नाही आपल्यातला हा मराठा आहे. तर तेव्हा मराठ्यांनी म्हणजे ऊन पाऊस वारीची कधी तमा बाळगलेली नाही आहे. त्याच्यामुळे फडणवीस याची काळजी करू नको. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या कोपरगाव तालुक्यामधून जे काय आपण मुंबईला जे मदत पाठवत आहे जरांगे दादा, त्या कोणत्या स्वरूपातली आहे? जर बघायला गेलं 29 तारखेपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई आझाद मैदानी ते खऱ्यात उपोषण सुरू केलं. आमचे काही मराठा आंदोलक मुंबईला जाऊन आले. काल ते आल्यानंतर फक्त एक मेसेज सोशल मीडियावर फक्त एक मेसेज टाकला. जे आपले मराठा आंदोलक मुंबईत गेले, करोडोच्या संख्येने गेले, महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थाने खाऊ घालले असतील, हातगाड्या असतील, छोटे मोठे फळं विक्रेते असतील, त्यांच्यावर बंदी आणली. मराठ्यांना उपाशी मारायचं. जर न्याय हक्कासाठी उग्रवादा पाऊस शिकलात, हा मराठा समाज हक्काचा आरक्षण मागतोय, ते आरक्षण मिळूच नाही. म्हणून हे महाराष्ट्र शासनाने तिथं अनेक हिटलरी पद्धतीनं सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या बंद केलं. पण कालचा कोपरगाव शहरातील आमचे प्रमुख काही आंदोलक त्यांनी एक मेसेज टाकला. एक मेसेज टाकल्यानंतर दलित समाज असेल, आंबेडकरी चळवळीमध्ये सगळे असतील, मुस्लिम समाज असेल, या सर्वांनी पाण्याच्या बाटलीपासून घरातलं लोणचं, चटणी, पापड, फरसाण, भाकरी, ज्वारी, साखर सम्राटांच्या या तालुक्यामध्ये जर बघितलं तर कोट्यवधी रुपये निवडणुकीला खर्च होतात. 1 ते 1.5 करोड जर मराठा बांधव मुंबईत गेले. जर या लोकांनी ठरवलं, काळे साहेब आणि कोल्हे साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आपण कुणाच्याही ताटातलं आरक्षण बरोबरच नाहीये. आता दलित समाज, मुस्लिम समाजानं पाठिंबा दिला. दलित समाजाचे बांधव सांगत होते तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, यापेक्षा अजून काय पाहिजे. तुम्ही मतांचं राजकारण करण्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सगळा खर्च जर कोपरगाव तालुक्यातून चपात्या भाकरीचं जेवणाचं जर पाठवलं तर तुमच्या समुद्रामधून एकच लोटा घेण्यासारखं होईल. विनंती करतो, माझा बोलण्याचा राग येऊ नका. तुम्ही पण मराठा समाजाचा तरुण, मराठा समाजाच्या भविष्यासाठी, मराठा समाजाच्या या पिढीसाठी खऱ्या अर्थानं आपण खालीचा वाटा उचलायला पाहिजे. आज या ग्रामीण भागातला झोपडपट्टीतला गोरगरीब मराठा असेल, सगळे समाजाचे लोक असतील, त्यांनी घरातून अन्न बनवून पाठवलं. त्यांनी स्वतःच्या पोटात नाही भरलं, म्हणजे आंदोलक आहे त्यांच्यासाठी आज अन्न पाठवलं. मी आपणास विनंती करतो, आपण खाण्या पिण्याचं पाण्याची व्यवस्था आपण करावी. समुद्रातून एक लोटा गेला तर काही हरकत नाही, आम्ही सगळं समजून घेऊ. आम्ही निवडणुकीला तुमच्याकडे 500 रुपयाची मागणी करणार नाही, पण आत्ता गरज आहे मराठा समाजाला. आत्ता आपण ते 500 रुपयाच्या आत्ता चपात्या पाठव, त्या 500 रुपयाच्या पाण्याच्या बाटल्या पाठव, पण आत्ता मराठा समाज जगला तर महाराष्ट्र जगला. जय हिंद.